वेदांतात आपला सिद्धांत देऊन सांगायचा. पूर्वपक्षाचा तुम्ही ऐकलं सगळं. पूर्वपक्षामध्ये ना लौकिक बरं उपायाने दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत कोणत्याला त्याचं सांगितलं ना. लौकिक याने त्या लौकिक साधनाने आणि निवृत्ती होते कशाची? दुःखाची. त्रिविध दुःख कोणते? लौकिक उपायाने काय होते? निवृत्ती होते. म्हणून कारणचा वर्तमान जगत निवृत्तीची काय नाही, इच्छा नाही. दुसरा प्रश्न कोणता? ब्रह्मप्राप्तीची इच्छा नाही. का नाही? कोणालाच ब्रह्माचं काय नाही. ज्याला आहे तो मुक्त आहे. ब्रह्मप्राप्तीची काय नाही, इच्छा नाही. मग कशाची इच्छा आहे? विषय सुखाची. विषय सुख मोक्षात नाही, म्हणून मोक्षाची काय नाही. म्हणून साधनात काय नाही. म्हणून ग्रंथ तुमचा काय? पूर्वपक्ष. उत्तर पक्ष. लौकिक उपायाने दुःखाची निवृत्ती होईल असं सांगता येत झालीच तर कोणती? जीवाला आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. मग आत्यंतिक निवृत्ती कशाने होते? नाही. जगत निवृत्तीशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होत नाही. बाकीच्या द्वारा निवृत्ती होते पण ती दुःख संबंध रहित असते. पण कारणचा वर्तमान जगत निवृत्ती आणि लक्षामध्ये शिवाय दुःखाची निवृत्ती होऊ शकत नाही. याच्यावर ते एक दृष्टांत दिला बा. कोणता दृष्टांत दिला? नाही सांगते. नारदाचा दिला ना. नारद किती शिकला होता तरी त्याचं दुःख काय झालं नव्हतं. मग शेवटी कोणाला शरण गेला. मग सनत कुमाराने काय जीवनाचं वर्णन केलं का? मग कोणती विद्या सांगितली? नारदाचा काय झाला? मग शोक काय झाला? यो वै बाबा सुखम नाल्पे सुखम असते. भौमविद्या म्हणजे ब्रह्मविद्या सांगितली. ब्रह्म म्हणजेच आनंद. आनंद म्हणजे विना ब्रह्मज्ञानाशिवाय दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. बरं, ब्रह्मप्राप्ती प्रत्येक ब्रह्मभूमा म्हणजे ब्रह्म तेच आनंद रूप आहे. आणि प्रत्येक माणसाला आनंदाचा सुखाचा आणखी अनुभव आहे. म्हणजेच कोणाचा अनुभव आहे? ब्रह्माचा. ब्रह्मप्राप्तीची काय आहे? इच्छा आहे. एक झाला. दुःख निवृत्तीची काय इच्छा आहे? पुढे सुखप्राप्तीची सुद्धा काय? तो म्हणाला होता ना, विषय सुख कुठे नाही. विषय सुख कुठे नाही. बारे मोक्षामध्ये काय नाही. घरी जाऊन वाचा जा की धड नाही ना. लक्षामध्ये विषय सुखाची इच्छा आहे हे म्हणणं बरोबर नाही. कारण विषय सुख जे आहे ना ते अनित्य स्वरूपाचं आहे. आणि हजारो दुःख आहे त्याच्यात. काय अनेक दुःखे सांगू सकल संसाराची. संसारिक लोकांना विचारा, आजारी लोकांना विचारा तुम्ही किती दुःख असतात. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जा, मग तुम्हाला ते दुःखाचा प्रत्यय येतो किती दुःख प्रकारचे आहे. हजारो लोक असे दुःखाने व्यथित तडफडतात.
म्हणून विषय सुखाची इच्छा करतात ही नाही, ब्रह्मसुखाची काय करतात, इच्छा करतात. त्याच्यामध्ये सांगितलं कोणीच अधिकारी नाही. म्हटलं कोणीच अधिकारी नाही याच्याकरता त्याची वर्गवारी केलेली आहे. 3 प्रकार पडलेले आहे. एक पामर, दुसरा आहे का, आणि तिसरा कोण मग, एक पामर विषयी पुढे साधक आणि पुढे मुक्त आहे का. विषय पामर हे दुःख निवृत्तीचे अधिकारी नाही, कारण मला कशाची इच्छा आहे, नाही कशा सुख आहे. पामर माणसाला कशाची इच्छा आहे. पामर कोणाला म्हणतात, निषिद्ध विषयामध्ये रममान नसेल त्याला काय, दूध टाकून देतो, दारू पितो, त्याला पामर म्हणायचं. काय म्हणायचं, निषिद्ध विषय. कीर्तनाला येत नाही, तमाशाला पैसे देऊन गेल्याशिवाय मग कोणता आहे. त्याला मोक्षाची इच्छा नाही, त्याला इच्छा आहे पण निषिद्ध पदार्थाची सगळी, त्याला पामर म्हणायचा. विषय जो आहे ना तो विहित विषय बघतो, त्यालाही सुद्धा उद्धाराची काय नाही, केवळ विषयातच कसं आहे, वाढावे संतान धरधान्य याच्यातच खुशी असते. संसारामध्ये दंग असतात. तो या ग्रंथाचा काय नाही, याचा नाही. मग कोण आहे साधक, मुक्त आहे तोही सुद्धा नाही, कारण मुक्त झालेला आहे. असं आहे ना, 3 देहाच्या पलीकडे असलेलं आत्मदाचं ब्रह्मरूपाने ज्ञान असतं. मुक्त पुरुषाला कोणतंही कर्तव्य शिल्लक राहत. यस्य आत्मजितिरेव स्यात् आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं स्थितप्रज्ञस्य का. मग कोण अधिकारी आहे, साधक अधिकारी आहे. तो उद्धाराची काय करतो बघ, इच्छा करतो, आणि तो साधनामध्ये प्रवृत्त होतो. कोण, आणि तो या ग्रंथाचा काय, आता ब्रह्मप्राप्तिरूप मोक्षाच्या द्वितीय अंशाची कोणी इच्छा करीत नाही याचे समाधान सांगतो. छांदोग्य उपनिषदात सनत कुमारांनी भूमा ब्रह्म सुखरूप आहे असे सांगितले आहे. हे वर लिहिलेच आहे आणि सुखाचा अनुभव थोडाफार सर्व जीवांना आहेच आणि आपणास नित्यसुख असावे अशीही सर्व जीवांना इच्छा आहे. लौकिक आत्यंतिक निवृत्ती होत नाही. मग कोणतं ब्रह्मविद्याच पाहिजे. कोणाची गोष्ट सांगितली, नारदाची. तर सामान्य होता की 14 विद्या 64 कला 4 वेद, तरी त्याचं दुःख काय झालं होतं, त्याचा शोक गेला नव्हता. शेवटी कोणाला शरण गेला. मग नारदाला कोणाला, सनत कुमाराने कोणता उपदेश केला, ब्रह्मविद्या. यो वै भूमात सुखम नाल्पे सुखम असते. ब्रह्माचे सुखरूप आहे, वीणा आहे. तत्वाचा निश्चय झाल्याशिवाय उद्धार होऊ शकत नाही. म्हणून नारदाला उपदेश करा. मग दुःखाची निवृत्ती अत्यंत कशामुळे झाली, ब्रह्मविद्येमुळे. हे तुमचं हे बघा ना, भगवद्गीतेत तरी काय आहे. अर्जुनाला भगवंतांनी शोक निवृत्ती करता कोणती विद्या सांगितली, ऐशा ब्राह्मी स्थिती. मग कुठे अर्जुनाला काही कमी होतं, राजा होता की, तरी सुद्धा सीदंती मम मुखांच्या परिशिष्यते. मग दुःख निवृत्ती करता भगवान श्रीकृष्णाने काय सांगितलं, जेवण कसं करायचं याचं ज्ञान सांगितलं. मग कोणती विद्या सांगितली,
ब्रह्मविद्या ही मराठीची नगरी. ब्रह्मसाम्राज्य दीपिका. दुःख निवृत्ती करतात, अत्यंतिक दुःख निवृत्ती करतात. कोणत्या विद्येने होत असते ते ब्रह्म आहे. आला का? आणि लौकिक उपायाने होते, पण तिलाही रूप निवृत्ती होत नाही. सकाळी 10 वाजताच भोजन करा, पुन्हा सायंकाळी 5 वाजता भूक लागल्याशिवाय राहत नाही. किती रोग असेल काही सांगता येत नाही. भविष्यामध्ये कोणते कोणते रोग होईल हे काही सांगता येत नाही. एखादा माणूस बसता बसता अटॅक येतो, राम बोले भाई, माहिती नाही त्याला. भारताचा राष्ट्रपती एक गेला ना, अब्दुल कलाम आझाद, व्याख्यान देत होता, त्याच खायला त्याला अटॅक आला. राम बोले भाई, कधी येईल काही सांगता येत, कोणता रोग येईल हे सांगता येत नाही. आलं लक्षामध्ये. सकल दुःखाची निवृत्ती त्याला अध्यात्मविद्याच आणि उपयोगी आहे. पुढे विषय सुखाची इच्छा करतात, त्याची पण इच्छा करीत नाही, कारण ते अनेक दुःखाने काय युक्त आहे. म्हणून दुःख निवृत्ती करता जगन कारण सहित जगन निवृत्ती. त्याच्या योगाने अत्यंतिक दुःखाची काय होते निवृत्ती होते एक बार. आणि ब्रह्मप्राप्ती करतात. सुख म्हणजेच ब्रह्म म्हणजेच सुखाची इच्छा आहे. म्हणजेच कशाची इच्छा आहे? मला कोणीच अधिकारी नाही का त्याचे 3 प्रकार पडले, 4 प्रकार केले. पामर विषयी, साधक आणि पामर कशामध्ये दंग असतो, निषिद्ध विषय आहे. अरे अट्टल गुन्हेगार लोक काय करत असतात, सगळे पामराचेच व्यवहार असतात नाही का. उत्तम प्रकाराने द्रव्य मिळवतात का चोरी करून मिळवतात, अन्यायाने पैसा कमावतात का चोरी करून पैसा कमावतात. चोर लोक म्हणून तर सरकारला त्रास होत असतो. अशी वृत्ती तिला पामराची वृत्ती म्हणायची. कोणती? असा भरडा असो, विषयी सुद्धा पैसा मिळवतो पण जोडून या धन, पण तो धन मिळवण्यातच गर्क असतो. त्यालाही काही उद्धाराची काय नसते, इच्छा नसते. मग इच्छा कोणाला असते? साधकाला. सत्संगाची मध्ये तुला पुढे द्यायचा. आणि तो या ग्रंथाचा काय आहे अशी अधिकाऱ्याची सिद्धी करून दाखवायची. वाचा. याचाच अर्थ सर्व विचारी पुरुषांना ब्रह्मप्राप्तीची इच्छा आहे असा होतो. शिवाय ज्या पदार्थांची इच्छा होते त्याची इच्छा उत्पन्न होण्याचे पूर्वी त्याचा प्रत्यक्ष अनुभव असलाच पाहिजे असा नियम नाही. कोणास एखाद्या सुंदर पदार्थाचे वर्णन ऐकूनही त्या पदार्थ प्राप्तीची इच्छा होते. हे पहा, आहे का रे? एखाद्या पोराला काढतो आळंदीला कसा काय आला म्हणलं, एखाद्या महाराजाच्या तोंडून त्याने आळंदीचं काय ऐकलं, वारकरी शिक्षण संस्थेचं काय ऐकलं, मग वर्णन करून इच्छा झाली का नाही? तसं ब्रह्मप्राप्तीची सुद्धा काय होते इच्छा होती. शास्त्रावरून, ग्रंथावरून, दुसऱ्याच्या व्याख्यानावरून ब्रह्मप्राप्तीची माणसाला काय होते पूर्वपक्ष काढून तो ब्रह्मप्राप्तीची काय होत नाही, इच्छा होत नाही. आपल्याला सांगायचं आहे शास्त्रावरून, दुसऱ्याच्या व्याख्यानावरून ब्रह्मप्राप्तीची काय होते. त्याप्रमाणे ब्रह्म सुखरूप आहे असे शास्त्र श्रवण करूनही ब्रह्मप्राप्तीची इच्छा होणे संभवनीय आहे. शिवाय ब्रह्मप्राप्तिरिक्त अन्य कोठेही सुख नाही. सुख म्हणजे ब्रह्म असा शास्त्र सिद्धांत आहे.
जिथं जिथं सुख आहे ते सुख कोणाचं आहे? मग ब्रह्मप्राप्तीची सर्वांना काय आहे? मग इच्छा आहे. पुढे प्रत्यक्ष जीवास यत्किंचित का होईना पण सुखाचा प्रत्यक्ष अनुभव आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला सुखाचे काय आहे का? कोणी माणसाला असं करणं किड्यापासून तो याच्यापर्यंत सर्वांना काय? एखादी मुंगी असली ती सुद्धा साखरेच्या दाण्यावर बसते. कडू लागते म्हणून बसते का गोड लागते म्हणून? सुख आहे का नाही? प्रत्येक माणसाला सुखाची इच्छा आहे. म्हणजे ब्रह्मप्राप्तीची काय आहे? बडे म्हणजे ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव आहे असे अंशतः अनुभूत असलेले ब्रह्मसुख त्याचे प्राप्तीची इच्छा होणे साहजिक आहे. यावर कोणी असे म्हणेल की विषय सुख हेही जर तुमच्या मते ब्रह्मसुखच आहे तर पुष्कळ विषय संपादन करून नित्य ब्रह्मसुखाचा अनुभव घेणे हाच मोक्ष होईल. तुम्ही म्हणाल की ब्रह्म विषय सुख सुद्धा काय आहे? ब्रह्मसुखच आहे तर म्हटलं भरपूर विषय सुख गोळा करायचं आणि विषयाचा सुख घ्यायचं. पण हे म्हणणं सुद्धा बरोबर नाही. पुढे मग सर्व विषय सौख्य परित्याग करून करावयाचे काय? पण हे म्हणणे बरोबर नाही. कारण ब्रह्मव्यतिरिक्त सौख्य कोठेही नाही. विषय सौख्य हे ब्रह्मसौख्यच आहे हे खरे. तथापि दुःख संबंधरहित केवळ सुखाची सर्व पुरुषांना इच्छा आहे. विषयाच्या द्वारा होते सुख ते अनंत दुःखाने युक्त आहे. बरं झालंय तसं नाना प्रकारचे कष्ट करावे लागत असतात. उगीच सुख ते होत नसतं. गरीबाला कुठं श्रीमंतीचं सुख मिळतं का? आहे का? त्याचे कष्ट करावे. म्हणून जे सुख मिळत असतं विषयाचं ते सहजासहजी प्राप्त होत. बरं का? एखादा डायबिटीसला मनुष्य झालेला आहे त्याला गोड पदार्थाचं सुख घेता येते का? आहे का? आम्ही एका ठिकाणी गेलो आंब्याचा रस होता. डायबिटीस झाला होता. मग तेव्हा तोच मनुष्य सांगायला लागला म्हटलं इंजेक्शन घेतल्याशिवाय जेवता येत. मग आम्ही गोड पदार्थ वगैरे काय फक्त पाहत असतो. काय करत असतो? बरं का? खात नसतो. म्हटलं काय करत असतो? मग आता इतर लोक सगळं ताव मारतात पक्वांनावर आणि आपला पाहतो. मग याला फार आनंद होत असेल. मग दुःख आहे. म्हणून विषय सुखामध्ये सामान्य दुःख नसून एखाद्या श्रीमंताच्याकडेच दहशतवादी लोकांचं काय असते? दुःख असते. कसं आहे? इथे नाही का एक गाडी लुटली होती चाकांच्या घाटावर. 6 वाजतापासून लोक त्या रस्त्याने जात नसे. तेव्हा विषय सुख हे जे आहे ते अनंत दुःखाने व्याप्त आहे. म्हणून साधक लोक विषय सुखाची इच्छा करीत नाही. ब्रह्मसुखाची. पुढे सुखे सेव राम नाम. असे केवळ सुख विषयोपभोगात नाही. इतकेच नाही तर विषय सुखभोगकाली विषयी पुरुषांना सुखोपभोगापेक्षा कोट्यवधीपट दुःख भोगावे लागते. आहे का? जास्त जेवण झालं तिकडूनही पंचायती, कमी जेवण केलं तिकडूनही पंचायती. विषयाचं सुख जरी दिसत असलं तरी ते त्याच्या अभावामध्ये जावे त्याचा वंश आहे. तेव्हा काय इच्छा असते पण इच्छेप्रकारे आनंद प्राप्त करू इच्छा होऊ शकत नाही. असं आहे. विषय सुख सहजासहजी म्हटलं काय द्यायला करा का? एखाद्या गरिबाने म्हटलं मला हिरा विकत घ्यायचा आहे. मग साधा खडा विकत मिळत नाही, घेता येत नाही. म्हटलं मी कोहिनूर हिरा विकत घेतो. शक्य आहे का? तेव्हा त्याला सर्वांना सर्व विषय प्राप्त होण्याची इच्छा जरी असली तरीसुद्धा ती इच्छा पूर्ण होत नाही. काय पाहिजे? ते गोष्ट सांगतात ना आपल्या किसन महाराज, साखरे महाराजांची. त्यांच्याकडे
मारुतीला एक जोडपं बसलेलं होतं, 2-3 लोक. पुढे पाठ संपला, ते काही उठले नाही. म्हटले दादा आम्हाला विचारायचं तुम्हाला. त्यांना वाटलं काही शंका असेल पाठातली. मग त्याने आम्ही सांगितलं, म्हणले आमच्या मुलाला 2 मुलं आहे, एकाला मुलं आहे आणि एकाला काही नाही. लग्न झालेलं आहे म्हणायला लागले. 15-20 वर्ष झाले, अजून मुलगा नाही. तुमच्या कृपेने काहीतरी होऊ द्या. साखरे महाराज म्हणायला लागले, म्हणजे 50 वर्ष झाले अजून मलाच मूल नाही. बाबा हे सामान्य दुःख आहे का? निवृत्त होण्यासारखं दुःख आहे. असं विचित्र. वाजबाईला निपुत्रिकाचं काय असते दुःख असते का? ते सांगता येत नाही. पण दुःखाला एखाद्याचा एकुलता एक मुलगाच काय होतो, राम बोलो बाई. आता ॲक्सिडेंटमध्ये लोक मरतात, सगळे संसार काय होतात. मग संसारामध्ये असलेलं दुःख ते त्याची निवृत्ती होईल तसं सांगता येत नाही. म्हणून विषय सुखाची इच्छा नसून कोणत्या सुखाची आहे? ब्रह्मसुखाची आहे. पुढे असा सर्वांना अनुभव आहे. म्हणूनच विवेकी पुरुष विषय सुखाची इच्छा न करिता केवळ सुखरूप जे ब्रह्म त्याची इच्छा करतात. कशाची इच्छा करतात? कोणत्याची इच्छा करीत नाही. कोणत्याची इच्छा करीत नाही. कोणत्या सुखाची इच्छा करतात? मग तुझं दुःख संबंध आहे. मग जेवायला वाचल्यानंतर पिठल्याची इच्छा करतो का श्रीखंडाची? पिठलं असं बाजूला श्रीखंड वाडा वाडा वाडा. तसे विषय सुख आहे बाजूला करतात समजा. आणि कोणत्या सुखाची इच्छा काय? सुखे सेव गाऊ रामा राम सदा. पुढे म्हणून शास्त्र श्रवणाने व प्रत्यक्ष सुखानुभवावरून मोक्षाच्या ब्रह्मप्राप्तिरूप द्वितीय अंशाची इच्छा होणे संभवनीय आहे. बरोबर. ब्रह्मसुखाची इच्छा होणे काय आहे? संभवनीय आहे. शास्त्रावरून कळतं ना आपल्याला, साहसावरून कळत असतं. म्हणून विषय सुखापेक्षाही सुद्धा ब्रह्मसुख. आपल्याकडे एकाच वेळा 2 आमंत्रण आले द्वादशीला. आता सुकाळ आहे. आता विचारत असतात तुझ्याकडे यायचं कशाचा भेद आहे? म्हटलं कुठला? गरिबाचा भेद. मग काय? पिठलं आणि भाकरी. दुसरं आमंत्रण आलं. म्हटलं कशाचा भेद आहे? वा म्हणायला लागले. काय पाहिजे ते? मग जरा विचार. म्हटलं श्री बालाजीचा. श्री बालाजी म्हणजे श्री म्हणजे बा म्हणजे ला म्हणजे आणि जी म्हणजे आणि शिव म्हणजे शिरा. गणपतराव का सखाराम का? गणपतराव. गणपतराव म्हणजे गुळाचा, सखाराम म्हणजे साखर. पिठलं भाकरीकडे जात असते का कोणी? आणि वर पुन्हा दक्षिण आहे म्हणाले. काय आहे? मग विशेष सुखाचा लोक काय करतात? बात करतात. आणि कोणत्या सुखाची इच्छा करतात? ब्रह्मसुखाची. पुढे आता सर्व पुरुष विषय सुखाची इच्छा करीतात. म्हणून त्यांचे ठिकाणी वैराग्य शम दमादिकांचा अभाव असतो आणि मोक्षामध्ये तर विषय सुख मुळीच नाही. याकरिता मोक्ष इच्छावान अधिकाऱ्याचा अभाव आहे. म्हणूनही ग्रंथारंभ निष्फल आहे अशी शंका केली आहे. त्याचे समाधान. सर्व पुरुष विषय सुखाचीच इच्छा करीतात हे म्हणणेच प्रथम बरोबर नाही. विचार केला तर जीव फक्त सुखाची मात्र इच्छा करीतात. कोणत्या सुखाची इच्छा करतात? जीव दुःख संबंध रहित सुखाची काय करतात? विषय सुखामध्ये दुःख आहे. ब्रह्मसुखामध्ये तर कोणत्याही प्रकारे काय नाही. एखादी आंब्याची टोपली असली, मनुष्य कोणता आंबा घेत असतो? सडका का? मग कोणता घेतो? चांगला घेतो. म्हणून विषय सुख म्हणजे सडक्या आंब्यासारखं आहे.
आणि ब्रह्मसुख म्हणजे चांगले आमच्याकडे. म्हणून शहाणा मनुष्य विषय सुखाची इच्छा करीत नाही. कोणत्या सुखाची इच्छा करतो? पुढे ते सुख विषयापासूनच झाले पाहिजे असा त्यांचा आग्रह नसतो. आता शंका करणाऱ्यास आम्ही असे विचारतो की जगात कोणीच मुमुक्षू नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे, किंवा मुमुक्षू असूनही ग्रंथाची ठाई प्रवृत्त होत नाही म्हणून ग्रंथारंभ निष्फल आहे. जर असे म्हणेल की जगात मुमुक्षू कोणीच नाही तर हे म्हणणे बरोबर नाही. आता शंका केली त्याच्यामध्ये. कोणी शंका केली? मला कोणी साधक असू शकत नाही. मग त्याच्यावर ते ग्रंथाचं हे केलं, आमचा ग्रंथ निष्फळ आहे असं म्हणालात ना. मग आमचा ग्रंथ निष्फळ नाही, त्याच्यावरती 3 विकल्प केलेले आहे. का आमचा ग्रंथ निष्फळ नाही? आमच्या ग्रंथामध्ये मोक्षाचं साधन नाही का, हे एक विकल्प. दुसरे काही ग्रंथ आहे का? आणि तिसरे म्हणजे अधिकारी पुरुष नाही का, असे 3 विकल्प केलेले आहे. आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही का, हे एक विकल्प. याच्यापेक्षा दुसरे साधन आहे का, 2 विकल्प. आणि तिसरा विकल्प कोणता? अधिकारी नाही का. आता क्रमाने उत्तर द्यायचे. मोक्ष कशाने मिळतो? जीव ब्रह्म ऐक्य. मग आमच्या ग्रंथामध्ये काय गोष्टी सांगितलेल्या आहे का? मग काय सांगितलं आहे? भगवद्गीतेत काय कथा सांगितली का? एक राजा होता आणि त्याला 3 राण्या होत्या. काय अर्थ आहे तुला? कादंबऱ्या असतात ना, त्याच्यामध्ये असते ह्या भानगडी. कादंबऱ्या समजते का? जोडपी असतात ना, ते खुशाल वाचतात त्याच्यामध्ये. मग आमचा ग्रंथ त्याच्यामध्ये मोक्षप्राप्तीची साधनं सांगितले. जसं भगवद्गीता आहे का नाही, उद्धाराचं साधन आहे, त्याप्रमाणे आमचा विचारसागरसुद्धा उद्धाराचं काय आहे? कोणत्या विद्येने उद्धार होतो? ब्रह्मविद्या. म्हणून आमच्या ग्रंथामध्ये ब्रह्मविद्या सांगितलेली आहे. म्हणून आमचा ग्रंथ हा मोक्षाचं काय आहे? साधन आहे. तो म्हटलं ना तुमचा ग्रंथ निष्फळ आहे, काय उपयोग आहे त्याचा? आमचा ग्रंथ निष्फळ नसून त्या ग्रंथामध्ये उद्धाराचं ब्रह्मविद्या हे काय सांगितलेलं आहे? साधन. पुढे कारण सर्व पुरुषांना दुःखनाशाची व नित्य सुखप्राप्तीची इच्छा आहे. सर्व दुःखनाश व सुखप्राप्तीरूपच मोक्ष आहे, म्हणून सर्व मुमुक्षूच आहेत. 3 विकल्पाचं ज्ञान देत होता आमचा ग्रंथ. बरं का, मोक्षप्राप्तीचं काय आहे? कारण त्याच्यामध्ये ब्रह्मविद्येचं आणि निराकरण केलेलं आहे का नाही? ब्रह्मज्ञान प्राप्तीची साधनं वगैरे. दुसरा विकल्प आहे, दुसरी साधन आहे का? दुसरी साधन आहे, पण ती सगळ्या संस्कृत भाषेत आहे. फक्त काय अलीकडे आता थोडे हे झाल्यामुळे तर पूर्वीच्या काळामध्ये सगळी साधनं भगवद्गीतेत कोणती भाषा आहे? ब्रह्मसूत्रात बरं का. म्हणून अन्य ग्रंथ आहे, पण ते सगळे कोणत्या भाषेत आहे? आणि संस्कृत भाषा प्रचलित आहे का? इथं आलेल्या पोराला संस्कृत येत असते का? शिकवावं लागते आहे काय? मला की पहिल्या सुरूच काय करतात त्याला? संस्कृत काय करतात? बरं, सर्वांना संस्कृत येते का? मग ज्याला संस्कृत येत नाही त्याची वाट म्हणून मराठीत आहे. हे मराठीची आहे, ब्रह्मविद्येचा. आमचा ग्रंथ कोणत्या भाषेत आहे? मराठी भाषेत आहे. कोणीच अधिकारी नाही का? म्हटलं जास्त अधिकारी नाही, पण कोणीच अधिकारी नाही असं म्हणू नका. त्याच्याकरता पुढे अधिकाऱ्याकरता 3 प्रकार सांगितलेले आहे. बघा. शंका. अहो, मुमुक्षू असेल तरी सर्वांना विषय सुखाची इच्छा आहे, याचे उत्तर काय? समाधान.
हे म्हणणे खरे नाही. सर्वांना विषय सुखाचीच इच्छा असते असे नाही. फक्त सुखाची इच्छा असते. कारण झोपेत विषय सुख नसताही सर्व प्राप्त सुखाच्या विषयांचा परित्याग करून झोपेच्या सुखाची इच्छा कोणीही केली नसती. म्हणून सुख मात्र इच्छितात असेच म्हटले पाहिजे. नाही पहा, सर्वांना विषय सुखाची इच्छा आहे हे म्हणणं बरोबर नाही. फक्त सुखाची काय आहे, आणि ते विषयाच्या द्वारा आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. म्हणून विषयाची इच्छा आहे. बरं का, कोणाच्या द्वारा प्राप्त होतं ते आहे का? नोकरी करण्याची इच्छा असते का? मग नोकरी का करतो? नोकरीच्या द्वारा पैसा मिळतो. फुकट देतात कोणी पैसा. मग नोकरीची इच्छा कशामुळे? पैसा मिळतो म्हणून. नोकरी केली म्हणजे महिन्याला किती मिळते? 50,000. मग आपली इच्छेचा विषय नोकरी आहे का पैसा आहे? उद्या रोज जाण्या दिला तरी येतात का कोणी? म्हणून विषयाची इच्छा आहे का सुखाची इच्छा आहे? कोणाच्या द्वारे प्राप्त होते? विषयाच्या द्वारा. अलग लक्षामध्ये. म्हणून विषय सुखाची इच्छा नसून सुखाची इच्छा आहे. पुढे शिवाय असेही म्हणता येईल की विषय सुखाचीच इच्छा करीतात असे नाही. उलट निर्विषय आत्मसुखाचीच इच्छा करतात. कारण सर्व पुरुषांना प्रारब्ध बलाने न्यूनाधिक विषय सुख प्राप्त असूनही सदा अशी इच्छा होते की आम्हास अविनाश सुख प्राप्त व्हावे. कोणतं सुख प्राप्त व्हावं? हे सुख आम्हाला काय व्हावं? प्राप्त व्हावं. म्हणून विषय सुखाची इच्छा करतात हे म्हणणं बरोबर नाही. ब्रह्मसुखाची काय करतात? मग इच्छा करतात. कारण विषय सुखामध्ये काय काय नाना प्रकारचे आणखी संकट असतात विषय सुखामध्ये. हे बा, आपण झोपी जात असतो. झोपी जाण्याची जे सुख आहे ना, इतर सुखापेक्षा चांगलं सुख आहे बा. त्याच्यात कष्ट करावं लागत नाही. विचारसागराला जरी बसला तरी झोपेचं काय मिळते? एक पोरगा होता बघा, तो आसन घेऊन आला. म्हटलं का रे बाबा, पाठामध्ये तो आसन घेऊन आला. तर म्हणायला लागेल विचारसागरामध्ये झोप चांगली लागते. तिला काही कष्ट करावे लागत नाही का. आणि पक्वान्नाचं जेवण करायचं असेल तर सहजासहजी कोणालाही करता येते का? मग विषय सुखामध्ये काय दुःख आहे. म्हणून साधक जो असतो तो कोणत्या सुखाची इच्छा करतो? ब्रह्मसुख आहे. विषय सुख आहे सर्वांना सारखं मिळेल असं सांगता येत. गरीब माणसाला सण येऊन सुद्धा गरिबीमुळे सण साजरा करता येत. असा एखादा पोरगा हुशार असतो, पण पैसा नसल्यामुळे त्याला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश करता येत. तेव्हा विषय सुख सहजासहजी आहे का कष्ट वाचून मिळते का? गरिबी लोक आहे का, राहायला घर नाही त्यांना, झोपडीवाले लोक आहे. मग त्यांना विषय सुखाची इच्छा आहे का रे? मिळते का? मग ब्रह्मसुख कसं आहे? झोपेचं सुख सर्वांना मिळते. असं कोण प्राणी नाही की ज्याला झोपेचं काय मिळत नाही. सर्वांना ब्रह्मसुख हे सर्वांना. सर्वांना विषय सुखाची इच्छा नसून कोणत्या सुखाची इच्छा आहे? असे अविनाश सुख तर आत्मरूप मोक्ष आहे. म्हणून सर्व पुरुष मुमुक्षूच आहेत. आता मुमुक्षू असूनही ग्रंथाचे ठायी प्रवृत्त होत नाही याविषयी विचार करू. मुमुक्षू असून का प्रवृत्त होत नाहीत? ग्रंथ मोक्ष. आता थोडा विचार म्हणलं ग्रंथाच्या ठिकाणी प्रवृत्त होत नाही. त्याच्याकरता आता विचार करतात आमचा ग्रंथ मोक्षाचं साधन नाही काय? हेच आहे. बरं, 1. ग्रंथ मोक्षाचे साधन नाही म्हणून, किंवा 2. ग्रंथाहून दुसरे काही मोक्षाचे साधन असून त्या साधनात प्रवृत्त आहे म्हणून, अथवा 3. विवेक वैराग्य शम दमादी संपन्न ज्ञान प्राप्त करून घेण्यास योग्य अधिकारी नाही म्हणून या ग्रंथाची ठायी प्रवृत्ती नाही. आता 3 विकल्प केलेले आहे. 3 विकल्प.
आता वाचणार त्याच्यात 3 विकल्प सांग. पहिला विकल्प ग्रंथ मोक्षाचे साधन नाही म्हणून. नाही म्हणून तुम्ही प्रवृत्त होत नाही का? आमचा ग्रंथ हे मोक्षप्राप्तीचं काय आहे ना. मग आमच्या ग्रंथात तुम्ही प्रवेश का करीत नाही? आमचा ग्रंथ हे उद्धाराचं साधन नाही काय? हे पहिला विकल्प. दुसरा ग्रंथाहून दुसरे काही मोक्षाचे साधन असून त्या साधनात प्रवृत्ती आहे म्हणून. काही दुसरं साधन आहे का? दुसरा विकल्प. तिसरा विवेक वैराग्य शम दमादी संपन्न ज्ञान प्राप्त करून घेण्यास योग्य अधिकारी नाही म्हणून. मला अधिकारी कोणी नाही का? 3 विकल्प गेले. त्याचे तर उत्तर आमचा ग्रंथ मोक्षाचा काय साधन आहे. माझा वरील विकल्पांचे क्रमाने समाधान सांगतो. 1. ग्रंथ मोक्ष साधन नाही हे म्हणणे योग्य नाही, कारण जो ब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो हा वेदांताचा सिद्धांत आहे. कोणता सिद्धांत आहे? कोणत्या ज्ञानाने होतं? अरे का नाही तर भात कसा करावा आणि भाजी कसा करावी या ज्ञानाने मोक्ष मिळतो का? त्याला ब्रह्मज्ञानच आहे. ब्रह्मविद्येशिवाय जीवाचा उद्धार बरं. ते गोष्ट बिष्ट सांगितली असती तुम्हाला, वेळ जातो थोडा. काहीतरी पदवीधर लोक पंढरपूरला गेले. सहल म्हणून चंद्रभागेमध्ये होडीमध्ये बसून मौज मारावी म्हणून निघाले बघा. मग ते चंद्रभागेमध्ये होडी चालली होती आणि प्रत्येकजण म्हणायला लागला मी बॅरिस्टर आहो, कोणी म्हणतो आम्ही डॉक्टर आहो, कोणी म्हणतो आम्ही मॅनेजर आहो, कोणी म्हणतो आम्ही गुरुजी आहो. आणि त्या याला विचारलं, म्हणलं का होडी हाकणारा, म्हणलं तो किती शिकला आहे? म्हणले महाराज शिकलोच नाही. असा कसा तुझा बाप अडाणी आहे, तुला अडाणी ठेवलं? म्हणलं शिकलो असतो तर कशाला हे आपलं हाकल्यात बसलो असतं. मग पुढे नाव मध्यंतरी आली, खालून त्याला झटका बसल्यामुळे छिद्र पडलं. त्या नावेमध्ये काय आलं? नावे बुडण्यातून बेतच होती. मग तो नावाडी म्हणायला लागला. म्हणलं हे महाराज म्हणायला लागले तर नाव बुडणार आहे थोड्या वेळाने, तुम्ही काय करा, बुडण्याच्या अगोदर उड्या मारून पोहत पोहत काय करा, ठिकाणावर निघून जा. मध्येच पदवीधर सगळे लोक म्हणायला लागले. मला सर्व विद्या आम्हाला येते, पण पोहण्याची विद्या येत मला सगळ्या विद्या येते का? पण म्हटलं पोहण्याची विद्या येते. मग तो नावाडी म्हणायला लागला, म्हणलं असा कसा तुमचा बाप आहे तुम्हाला पोहण्याची बुडी मारा का? नका मारो. मग नावाड्याने काय मारली आणि परत फिरायला गेला तिथं. आणि बाकीचे सुद्धा सगळे नाव काय झाली पालती. म्हणजे खाली गेले तर पुन्हा काय आले नाही, वर आले पण ते बंगल्यात नेण्याच्या लायकीचे नाही राहिले, कुठे नेण्याच्या लायकीचे बसणार. कोणती विद्या उपयोगी पडली? पोहण्याची. नदीतून तरुण जाण्याकरता पोहण्याची इच्छा झाली, पलीकडे माणसाला घेऊन जाते. त्याप्रमाणे संसाररूपी नदीतून तरण्याकरता फक्त कोणती विद्या? ब्रह्मविद्या. म्हणून ब्रह्मविद्येनेच मोक्ष मिळतो, अन्य कोणतीही विद्या तिथे काम करू शकत नाही. पुढे श्रवण 2 तऱ्हेचे आहे. एक वेदांत वाक्याचा श्रोत्राशी संबंध रूप आणि दुसरे वेदांत वाक्य विचार रूप. जो ब्रह्मैक्य ज्ञान प्रथम श्रवणाने होते. गुरुच्या मुखातून इथं नाही का तुम्ही एक ऐकताय बघा, माहिती का विचारसागरामध्ये काय सांगितलेलं आहे? जीव ब्रह्माचा भेद सांगितला का अभेद सांगितला? पहिला तरंगतरांतमचा विषय. या ग्रंथाचा विषय कोणता आहे? हे कोणावरून कळालं तुम्हाला? अरे गुरुच्या मुखातून नाही तर श्रवण करणाऱ्याच्या मुखातून. ऐका, जीव हा जीवन असून किम स्वरूप आहे तो? पहिलं श्रवण. आतापर्यंत आपल्याला वाटतं आपण ब्रह्मरूप नाही.
आता कोणतं ज्ञान झालं, तुम्ही कोण आहात? ते तुम्हाला गोष्ट सांगितली, दावा आहे. कोणतं ज्ञान? तुला दावा आहे. माझा दाव्याचं त्याला कोणतं ज्ञान झालं? अपरोक्ष. तसं आपल्याला ब्रह्माचं कोणतं ज्ञान होतं? अपरोक्ष. ब्रह्मा आहे कोणतं ज्ञान? तोच ब्रह्मा आहे. कोणावरून होतं? तोच ब्रह्मा आहे. ज्ञान कोणावरून होतं? तत्त्वमसी महावाक्य. आणि ब्रह्मा आहे ज्ञान कोणावर बसून होतं? अवांतर वाक्य. पुढे शब्दजन्य ज्ञानोत्पत्तीस श्रोत्रादी शब्दाचा संबंध कारण आहे. म्हणून आचार्यांनी उच्चारण केलेल्या महावाक्याचा श्रोत्यासी संयोगच ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञानास हेतू आहे आणि अवांतर वाक्याने श्रवण परोक्ष ज्ञानास हेतू आहे. अवांतर वाक्याने कोणतं ज्ञान होते? महावाक्याने. महावाक्य म्हणजे 2-3 हात लांब असते का? मग महावाक्य केवढं असे? 2 शब्द. प्रज्ञानम. पण जीव ब्रह्म ऐक्य करते ना, काय करते? मग महावाक्य म्हणजे 2-4 हात लांब आहे, त्याला महावाक्य म्हणायचं का? 3 शब्द आहे. अहम ब्रह्मास्मी, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा, तत्व. विचारत नाही तुम्हाला कोणत्या वेदातलं कोणतं वाक्य आहे. पुढे विचारू. पुढे अपरोक्ष ज्ञानानंतर जर असंभावना असेल तर त्याने वेदांत वाक्य विचाररूप दुसरे श्रवण करावे. त्या विचाररूप श्रवणाने वेदांत वाक्य अद्वितीय ब्रह्माचे प्रतिपादक आहेत किंवा कर्म उपासना प्रतिपादक आहेत या प्रमाण असंभावनेची संशयाची निवृत्ती होते. हे बघ, त्या श्रवण मनन निधिध्यासन याच्या जे संशय आहे ना, त्याला असंभावना समजतात. पहिली असंभावना कोणती? नाही का? प्रमाण असंभावना. दुसरी, तिसरी. पहिली कशाने जाते? दुसरी आणि तिसरी. म्हणून सादर आहे काय? श्रवण पुढे, मनन पुढे, आणि तत्त्व पदार्थ श्रवण कशाला म्हणतात? उपक्रमापासून पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निर्णयास काय म्हणायचं? पुढे मनन कशाला म्हणतात? त्याला काय म्हणतात? वैयक्तिक चिंतनाला म्हणतात. अरे का जीव ब्रह्म वाक्य आहे, त्याच्यामध्ये प्रमाण आणि साधक आहे किंवा बाधक आहे असं वैयक्तिक चिंतन असतं, त्याला म्हणत असतात मनन. पुढे निधिध्यासन. याच्याने कोणती निवृत्ती होते? विपरीत भावना. विपरीत भावना म्हणजे देहाधिकाच्या ठिकाणी मी वशी होती. हे बा, आपण देहालाच मी आहोत असं म्हणतो. आपण देहाहून भिन्न आहोत. काय आहोत? म्हणून तर अंतकाळच्या वेळा त्याच्यातून जीव निघून जातो. हे बा, एखादा भाडेकरू घरामध्ये राहतो. भाडेकरू घर आहे का? भाडेकरू घर आहे का? म्हटलं घर आहे. मग निघून कसा गेला? घराचा मालक म्हणतो घर काय करा? मग ज्या अर्थी निघून जातो त्या अर्थी तो घराहून काय आहे? वेगळा आहे. त्याप्रमाणे जीव हा देहाहून काय आहे? 15व्या अध्यायात त्यानं उत्करा म्हणतो श्रीरामाबी. मराच्या वेळेला मरण म्हणजे काय? जेवानी निघून जाणं त्यालाच मरण म्हणतात. मग डेड बॉडी पडली असती तर तिची मग तुम्ही विल्हेवाट लावत बसत. सुंदर आहे. 15व्या अध्यायामध्ये हा विषय आहे भगवद्गीतेचा. विपरीत भावना म्हणजे कोणती भावना? देहाधिकाच्या ठिकाणी मी बुद्धी आणि जे अनात्म पदार्थ आहे त्याच्या ठिकाणी माझी भाई. ही भिंत माझी आहे का दगडा विटा मातीची आहे? पण कोणाची म्हणतो? कोणती भावना? कशाने जाते?
निधिध्यासनाने जाते. पुढे वाचा. आणि जो ब्रह्माची एकता सत्य आहे किंवा भेद सत्य आहे अशी जी प्रमेय असंभावना म्हणजे संशय ती मनने करून निवृत्त होते. आणि देहादिकांची ठाई सत्यत्व बुद्धी हीच विपरीत भावना ती निधिध्यासनाने निवृत्त होते. दिवासना काय होते मग? साधन आहे ना श्रवण मनन निधिध्यासन. श्रवण आणि प्रमाण संभावना, पुढे मनन आणि प्रमेय संभावना, आणि निधिध्यासनाने विपरीत भावना घेऊन म्हणून एक ब्रह्मप्राप्तीची साधनं सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे अंतरंग ही साधनं, बहिरंग कोणती? विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि पुढे ही कोणती आहे? सगळी बहिरंग साधनं. ज्ञानच नाही तर तो कशाला इथे येईल? पुढे या विवेचनावरून आचार्यद्वारा महावाक्याचे श्रोत्रासी संबंध रूप प्रथम श्रवणच जीव ब्रह्मके ज्ञानोत्पत्तीद्वारा मोक्षास हेतू आहे. आणि विचाररूप दुसरे श्रवण मनन आणि निधिध्यासन ही असंभावनादी निवृत्तीद्वारा मोक्षास हेतू आहेत. सांगितलं आता झालं की आपलं म्हणून साधना कशा करता सांगितली? प्रमाण संभावना, प्रमेय संभावना, विपरीत भावना ते निवृत्त होण्याकरता की श्रवण मनन आणि अत्यंत जवळचं साधन म्हणजे तत्व पदार्थ. पुढे आता वेदांत म्हणजे उपनिषदे ती या ग्रंथाहून निराळी आहेत हे खरे, तथापि त्या वाक्यांच्या समानार्थक प्राकृत वाक्ये या ग्रंथात आहेत. मला आपल्याला कशाची सिद्धी करायची आहे? जीव ब्रह्माची काय करायची आहे? म्हणून या अंतरंग साधनाचा काय केलेला आहे? विचार केला आहे. सर्व एक कोणाचं व्याख्यान चाललं आहे? सगळं साधकाचं चाललं आहे. कारण तो श्रवण म्हणून निधिध्यासन त्याच्याकरता तो अधिकारी म्हणजे मल विक्षेप 2 दिवस घालवलेले आहे. आणि साधनच्या दृष्ट काय आहे? विवेक, वैराग्य, समाधी, षटक वगैरे. तो या ग्रंथाचा काय आहे? थोडा राहिला का? आणखी बरंच आहे. तुमचं कीर्तन आहे ना तिकडे? कीर्तन आहे ना म्हटलं. आता नाही राहिलेलं. बरं वाचा. जसे उपनिषदादी ग्रंथाच्या श्रवणाने म्हणजे विचाराने ज्ञान होते, तसे या प्राकृत ग्रंथाच्या विचाररूप श्रवणानेही ज्ञान होते. कोणत्या उपनिषद आहे, ब्रह्मसूत्र आहे, ग्रंथ आहे, त्याच्या योगाने जीव ब्रह्माचं जसं ज्ञान होते तसं मराठी भाषेत असलेल्या ग्रंथाने सुद्धा जीव ब्रह्म ऐक्याचं काय होते? भगवद्गीतेमधून जीव ब्रह्म ऐक्याचं काय होते? ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी त्या ज्ञाने मराठी भाषेमध्ये मराठी भाषेतून सुद्धा जीव ब्रह्म ऐक्याचं काय होते? जे ज्ञान भगवद्गीतेतून होते तेच ज्ञान ज्ञानेश्वरीतून होते, तेच गाथेमधून होते. आलं का? पुढे या रीतीने ज्ञानोत्पत्तीद्वारा हा ग्रंथ मोक्षास हेतू आहे असे असूनही ग्रंथाच्या योगाने मोक्ष होत नाही असे कोणी म्हणेल तर तो दुराग्रहच म्हणावा लागेल. जर एखादा वर्ष म्हणा ज्ञान होतच नाही, ज्ञान होतच नाही, मग त्या हट्टी माणसाचं काय करणार आहे? पण सर्वसाधारण लोकांना या ग्रंथाच्या ज्ञानापासून, विचारसागरापासून ज्ञान होतं. हे काय करावं लागत असं? ज्ञानाचा हा ग्रंथ आहे. ग्रंथ निष्फळ नसून काय आहे? सफल आहे ना. सफल काय आहे त्याची नाही तर तुम्ही मला निष्फळ आहे, ज्ञान होत नाही तर विकून टाका की करायचं काय करायचं. हे काय पोराला विचारलं काय रे म्हटलं काय आहे तुझं? ग्रंथ आणला नाही तू? म्हणले बाबा येता येता आणखी हापूसचे आंबे घेतले, स्वस्त लागले होते. मला लागले माझा पैशाचं नाही, मला ग्रंथच काय केला हे पण टाकलं. आता नाही का ग्रंथ मला पुस्तक म्हणून आहे, ज्ञानेश्वरीला काय म्हणून आहे?
लोकांची भाषा असे ग्रंथ म्हणतात, दिसायला लहान आहे. भगवद्गीतेला काय म्हणतात? पुस्तक म्हणतात का? काय म्हणतात? मग ग्रंथ का म्हणतात? ज्या गोष्टी जीवाला कळत नाही त्या गोष्टी त्याच्यामध्ये उपाय सांगितलेले असतात, त्याला ग्रंथ असं म्हणतात. म्हणून भगवद्गीता काय आहे? शास्त्र म्हणतात. शासनात शास्त्रात ज्ञात व्यापकत्वात, बरं का. ज्या गोष्टी जीवाच्या पलीकडच्या आहे याचं ज्ञान ते करून देत असते त्याला शास्त्र असं म्हणत असतात. आमचा ग्रंथ निष्फल नसून काय आहे? पुढे संपला का? पुढे जीवब्रह्म ऐक्य सिद्धीवर शंका करून सिद्धी करून दाखवायची आहे. त्याचा विचार कधी मग